विमानाप्रमाणे ट्रॅक्टर ट्रॉलीला देखील आता जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारची तयारी सुरू आहे। मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध कोल्हापुरातून झाला। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं। हा कायदा होऊ पाहतो आहे आणि त्याला आत्ताच हरकती घेत असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं। या संदर्भात वेळ पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा काढून आम्ही सरकारचा विरोध नोंदवू असा इशारा त्यांनी दिला। दरम्यान देशातील 90 लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला निर्णय बंधनकारक केला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे। 18 ऑगस्टपर्यंत केंद्राच्या अधिसूचनेवर हरकती घ्यायच्या आहेत। केंद्र शासनानं 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे। त्या अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने जीपीएस प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर। ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे। आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये। त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेले आहेत, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे। दरम्यान हे शेतकरी विरोधी धोरण असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। सामान्य माणसासाठी ट्रॅक्टर चालक काय श्रीमंत असतो? ट्रॅक्टर मध्ये जर अशा पद्धतीचं हे होत असेल, मी मुळात 2 गोष्टी आता आपल्याला सांगणार आहे। सध्या या सरकारची बुद्धी भ्रष्ट झालेली, या सरकारला काय करावं काही कळेनसं झालंय। कारण मत चोरी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे, महाराष्ट्रातलं असेल किंवा देशामध्ये सुद्धा।